नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा समय हा टॉपिक बघणार आहोत. बघा, द्वितीय घटक चालू झालेला आहे समय या टॉपिकपासनं. इथे तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनातील ज्यावेळेस तुम्हाला समय सांगायचा असतो, वेळ सांगायची असते, त्यावेळेस तुम्ही कसं बोललं पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्याआधी त्यांनी जे क्लॉक दिलेले त्याच्यामध्ये नॉर्मल पहिले सांगितले 55 द्विवादनम. ठीक आहे, संवाद पुढे दिलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला फक्त ओळखायला लावलेलं आहे क्लॉक बघून. तर इथे बघा कळतंय की 2 वाजत आलेले आणि 2 वाजायला 5 कमी आहे, बरोबर. या वॉचवरनं तर आपल्याला हेच दिसत आहे, म्हणून त्यांनी त्याला म्हटलेलं आहे 55 द्विवादनम. बघा, पंच उन इथे संधी झालेली आहे. पंच प्लस उन द्विवादनम म्हणजे 5 कमी आहे 2 वाजायला. ठीक आहे, ह्या शब्दांचे मिनिंग मी पुढे दिलेले आहे, ते तुम्ही त्यावेळेस लिहून घ्या. पंचोन द्विवादनम. जर कमी असेल तर उन म्हणावं लागतं, जेवढे केवढे. आता 5 कमी म्हणून पंच उन, 10 कमी असेल तर दश उन. पुढच्या एक्झाम्पलमध्ये दिले. इथे बघा 3 वाजत आले आणि 3 वाजायला 10 मिनिट कमी आहे, बरोबर. 10 मिनिट कमी आहे म्हणून दश उन येणार इथे. दश प्लस उन दशोन. दशोन त्रिवादनम. 3 वाजण्यासाठी 10 कमी आहे. 1 वाजले असेल तर आपण 1 वादनम म्हणतो. 2 असेल तर द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम, पंचवादनम, षडवादनम, सप्तवादनम, अष्टवादनम, नववादनम, दशवादनम, एकादशवादनम आणि द्वादशवादनम पर्यंत असतं. पण हे झाले नॉर्मल संख्या, एक्झॅक्ट काही टाईम झालेला असेल तर. आणि त्यांनी तुम्हाला थोडा ॲडव्हान्स दिलेला आहे. आत्तापर्यंत तुम्ही नॉर्मलपर्यंतच बघत होते, पण तुम्हाला ऊन आणि अधिक हे 2 शब्द इथे ॲड होणार आहे. तर इथे आपण पंचोन दशोन बघितलं आहे. आता बघा अधिक आलेला आहे शब्द, म्हणजेच काय, 5 वाजून 5 मिनिट जास्त झालेले आहे, बरोबर. 5 मिनिट जास्त झालेले म्हणून आपण काय म्हणणार, इथे जास्त झालेल्यासाठी अधिक शब्द वापरतो. 5 मिनिट जास्त झाले म्हणून पंचाधिक. पंच प्लस अधिक पंचाधिक, दीर्घसंधी झालेली आहे इथे. पंचाधिक पंचवादनम. 5 वाजून 5 मिनिट झालेले आहे. पुढे बघा 6 वाजून इथे 10 मिनिट झालेले दिसत आहे, बरोबर. म्हणून दशाधिक. दशाधिक षडवादनम. 10 मिनिट 6 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. पुढे बघा आता इथे दिसतंय आपल्याला 8 वाजून जवळपास 20 मिनिट जास्त दिसत आहे, बरोबर. म्हणून 20ला आपण म्हणतो विंशती. संस्कृतमध्ये विंशती म्हणतो. जास्त झाले म्हणून अधिक म्हणणार. विंशती अधिक अष्टवादनम. काय म्हटलेलं आहे, विंशती अधिक अष्टवादनम. 20 मिनिट जास्त झाले 8 वाजून. ठीक आहे, आता बघा विंशती प्लस अधिक यांनी सेपरेट वर्ड दिले कारण तुम्हाला समजावं म्हणून. बऱ्याच ठिकाणी याची संधी केली जाते. हा इकारांत आहे, ती इकारांत आहे, पुढे स्वर आलेला आहे अ, म्हणून विंशत्याधिक असा शब्द तयार होतो. जर तुम्हाला कधी असा शब्द दिसला तर तिथे गोंधळून जाऊ नका. अधिक आलेला असतो त्या ठिकाणी, म्हणून संधी झालेली असते. आता इथे 20 मिनिट एक्स्ट्रा होते म्हणून विंशती अधिक झालेला आहे. पुढे बघा आत्ता आपल्याला कळतंय की इथे 9 वाजून जवळपास 25 मिनिट एक्स्ट्रा झालेले आहेत, बरोबर. 5, 10, 15, 20 आणि 25. 25 मिनिट एक्स्ट्रा झालेले दिसत आहे. 25ला म्हणतात पंचविंशती. म्हणून पंचविंशती अधिक नववादनम. 9 वाजून 25 मिनिट जास्त झालेले आहे. पण आपण यामध्ये लिहित असताना जेवढे मिनिट जास्त झाले ते मिनिट्स आधी लिहायचे आणि नंतर किती वाजले ते लिहायचे. जसं की आता अधिक होते 25 मिनिट म्हणून आपण पंचविंशती अधिक म्हणालो आणि नंतर नववादनम म्हणालो. आलंय लक्षात. पुढे बघा आता आपल्याला दिसतंय की इथे 10 वाजून जवळपास 35 मिनिट एक्स्ट्रा झालेले आहे. म्हणून पंचत्रिंशत अधिक दशवादनम. 35 मिनिट जास्त झालेले आहे 10 वाजून. आणि शेवट बघा आता इथे जास्त दिसत आहे, चत्वारिंशत म्हटलेलं आहे, म्हणजेच काय 40 मिनिट एक्स्ट्रा झालेले आहे. चत्वारिंशत अधिक एकादशवादनम म्हणजेच 11 वाजून 40 मिनिट झालेले आहे. ठीक आहे, हे होते तुमचे नॉर्मल क्लॉक. पण याच्यासाठी तुम्हाला वर्ड मिनिंग माहीत पाहिजे, बरोबर. आत्तापर्यंत आपण किती जास्त झाले आणि किती कमी झाले हे बघितलं आहे या क्लॉकवाईज. परंतु तुम्हाला याचबरोबर लक्षात ठेवायचं असतं की सपाद सार्ध या सगळ्या गोष्टी पण माहीत असायला हवा. जास्त करून तर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये
किती मिनिट्स एक्स्ट्रा झालेले आहे हेच लिहायचं आहे. पण तुम्हाला सपाद, सार्ध आणि पादोन हे 3 शब्दही होते. म्हणून बघा, सपाद म्हणजेच काय, 15 मिनिट एक्स्ट्रा. तुम्ही 8th स्टँडर्डला पण बघितलं असेल की समजा 8:15 झाले म्हणजे 7:15 वाजले, तर आपण काय म्हणत होतो, सपाद अष्टवादनम म्हणत होतो. हे वर्ड मिनिंग तुम्हाला माहीत असायला हवे म्हणून इथे दिलेले आहे, जे तुम्ही लिहून घ्या. सपाद 15 मिनिट एक्स्ट्रा असेल तर, सार्ध म्हणजे 13 मिनिट एक्स्ट्रा असेल तर, समजा म्हणायचं आहे 3:30 वाजले, आपण म्हणत होतो सार्ध त्रिवादनम. पादोन म्हणजेच पावणे 45 मिनिट एक्स्ट्रा असेल तर पादोन म्हणतात. अधिक जास्त काय असेल तर अधिक आणि कमी असेल तर उन या शब्दांचा वापर केला जातो. बरोबर. पुढे बघा, उदाहरणानुसारम घटिका यंत्रे समय निर्देशनम कुरुत. म्हणजेच काय, खाली जे उदाहरणं दिलेली आहेत यानुसार तुम्हाला समय निर्देशन करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला किती जास्त आणि किती कमी या 2 शब्दांची जास्त करून ओळख आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही 2 म्हणजे अधिक आणि उन हे 2च शब्द आपल्याला इथे येणार आहेत. बघा, छात्रः प्रातःकाले पंचाधिक षड्वादने उत्तिष्ठति. म्हणजेच काय, छात्र विद्यार्थी प्रातःकाले म्हणजे सकाळी 5 अधिक षड्वादने, किती अधिक, 5 अधिक, म्हणून 5 अधिक किती वाजून, 6 वाजून, 6 वाजून 5 मिनिटांनी तो उठतो. उत्तिष्ठती म्हणजे उठणे, म्हणून ते तुम्हाला घटिका यंत्रे समय निर्देशनम कुरुत म्हणजे तुम्हाला घड्याळामध्ये ते समय दाखवायचं आहे, निर्देशन करायचं आहे. म्हणून तुम्ही असा क्लॉक काढणार आणि मग 5 वाजलेले एक्स्ट्रा आहेत असे तुम्ही तिथे दाखवणार. आले लक्षात. सेकंड बघा, छात्रः दशोनदशवादने पाठशालां गच्छति. म्हणजेच काय, छात्र 10 कमी असताना, 10 कमी असताना किती वाजायला, दशवादने 10 वाजायला 10 मिनिट कमी असताना पाठशाळेत जातो. हे बघा, 10 वाजायला आपण इथे 10 मिनिट कमी दाखवलेले आहेत. ठीक आहे. थर्ड बघा, विंशत्यधिक पंचवाद. इथे बघा संधी झालेली मगाशी म्हटल्याप्रमाणे, विंशत्यधिक पंचवादने म्हणजेच काय, 20 मिनिट एक्स्ट्रा झालेले, किती वाजून, 5 वाजून. 5 वाजून 20 मिनिट एक्स्ट्रा असताना छात्र क्रीडांगणे खेळती म्हणजे तो विद्यार्थी मैदानात खेळतो. बघा, आपण 5 वाजून 20 मिनिट एक्स्ट्रा दाखवलेले आहेत तिथे. आणि शेवट बघा, दशोन सप्तवादने छात्रः सायं प्रार्थनां करोति. म्हणजे दश उन कमी आहे तिथे, किती कमी आहे, 10 कमी आहे. किती वाजायला, तर 7 वाजायला. 7 वाजायला 10 मिनिट कमी असताना छात्र सायं प्रार्थना करोती म्हणजे सायंकाळची प्रार्थना करतात. बघा, आपण इथे 7 वाजायला 10 मिनिट कमी दाखवलेलं आहे. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त क्लॉकवाईज समय दाखवायचा आहे तिथे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. म्हटलेलं आहे, समयम अक्षरैहि लिखत पठत च. म्हणजे जो समय त्यांनी इथे दिलेला आहे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये, ते तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. बघा पहिले काय, अर्चकः देवालयम, ब्रॅकेटमध्ये टाईम दिलेला आहे 4:50 वादने गच्छति. आता 4:50ला संस्कृतमध्ये काय म्हणणार, अर्चक हे मुलाचं नाव आहे, तो देवालयात म्हणजे मंदिरात ह्या टायमिंगला जातो असं म्हटलेलं आहे. तर 4:15 किती मिनिट्स एक्स्ट्रा आहे इथे, आपण 50 एक्स्ट्रा आहे असं पण म्हणू शकतो, किंवा आपल्याला जवळ दिसतंय की 10 कमी 5 वाजायला, त्याच्यामुळे आपण 10 कमी पण म्हणू शकतो. म्हणून आपण 10 कमी म्हणजे दश प्लस उन, दशोन, किती वाजायला 10 कमी आहे, तर 5 वाजायला 10 कमी. इथे जरी 4 असला तर 4:50 झालेले म्हणजे 5 वाजायला 10 मिनिट कमी, म्हणून आपण दशोन पंचवादने असं म्हणणार आहोत. दशोन पंच, 10 कमी आहेत 5 वाजायला. समजा तुम्हाला म्हणायचं असेल की अधिक शब्द वापरायचा असेल, जसं की 50 एक्स्ट्रा आहे, तर तुम्ही तिथे म्हणू शकता की 50 अधिक चतुर्वादनम, तर तुम्ही 4चा उल्लेख करू शकतात. ठीक आहे. सेकंड बघा, अध्यापकः कक्षां 11.5 दिलेलं आहे, वादने प्रविशती. ठीक आहे. अध्यापक जो आहे तो वर्गामध्ये 11 वाजून 5 मिनिटांनी प्रवेश करतात. म्हणजेच काय, तर 11ला म्हणतात एकादश, पण 11 वाजून 5 मिनिट एक्स्ट्रा आहे म्हणून पंच अधिक. ठीक आहे. पंच अधिक म्हणून आपण म्हणणार आहे पंचाधिक एकादश वादने. आले लक्षात. नेक्स्ट बघा, इथे आपल्याला दिसतोय की 20 एक्स्ट्रा झालेले, बरोबर, 20 एक्स्ट्रा झालेले, म्हणून सायंकाले 6:20 वादने सूर्यास्त भवती म्हणजे संध्याकाळी ह्या टायमिंगला सूर्यास्त होतो. ठीक आहे. तर 20 मिनिट एक्स्ट्रा आहे म्हणून
विंशती अधिक किती वाजून 6 वाजून म्हणून विंशती अधिक षड्वादने विंशती अधिक षड्वादने. फोर्थ बघा वयम सर्वे रात्रौ 8:40 वादने भोजनम कुर्म म्हणजे आपण सगळे वयम आले म्हणजे आपण सगळे किंवा आम्ही सगळे रात्री ह्या टायमिंगला भोजन करतो किंवा भोजन करू. तर बघा 40 मिनिट एक्स्ट्रा झालेले आहेत बरोबर. 40 मिनिट एक्स्ट्रा झालेलं आहे म्हणून चत्वारिंशत अधिक किती वाजून 8 वाजून एक्स्ट्रा झाले म्हणून चत्वारिंशत अधिक अष्टवादने. हे बघा चत्वारिंशत अधिक अष्टवादने. किंवा आपल्याला हेही म्हणता येईल की दशाधिक आता 8:30 वाजून 10 मिनिट एक्स्ट्रा झालेले म्हणून दशाधिक सार्ध अष्टवादने. आता तुम्हाला मी मगाशी तुम्हाला जे वर्ड मिनिंग लिहून दिले त्याच्यामध्ये मी सार्धसाठी 30 मिनिट एक्स्ट्रा म्हटले होते. म्हणजेच काय हे काय म्हणते की 8:30 वाजून 10 मिनिटांनी मग आपल्याला 8:30 वाजून 10 मिनिट झाले म्हणायचं असेल तर दशाधिक सार्ध अष्ट. 8:30 वाजले म्हणजे सार्ध अष्टवादने. 8:30 म्हणजे सार्ध अष्ट ठीक आहे. पण 8:30 वाजूनही 10 मिनिट एक्स्ट्रा आहे म्हणून दशाधिक सार्ध अष्टवादने भोजनम कुर्म. तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही एक लिहू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही यूज करू शकतात ठीक आहे. दूरदर्शने शनिवासरे सायंकाले सप्तवादने संस्कृत वार्तावली कार्यक्रमस्य प्रसारणं भवति. बघा इथे 7 एक्झॅक्ट टाईम दिलेला आहे इथे म्हणून आपण डायरेक्ट सप्तवादने म्हटलेलो आहोत. काय तर दूरदर्शनावर शनिवारी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 7 वाजता सप्तवादने 7 वाजता संस्कृत वार्तावली कार्यक्रमस्य म्हणजे संस्कृतच्या वार्ता ज्या काय आहे त्याचा कार्यक्रम प्रसारण होणार आहे असा या लाईनचा मिनिंग होता. आणि लास्ट वन बघा काय वयम आकाशवाण्यां प्रतिदिनं प्रातः 6:55 वादने संस्कृत वार्ताः श्रोतुं शक्नुमः. आता इथे 55 एक्स्ट्रा आहेत असं म्हणू शकतो. 6 वाजून 55 मिनिट्स एक्स्ट्रा 6 वाजून 55 मिनिट एक्स्ट्रा झाले म्हणू शकतो किंवा 7 वाजायला 5 मिनिट कमी आहे असंही म्हणू शकतो ठीक आहे. तर 5 मिनिट कमी आहे हे जास्त जवळचं आहे म्हणून आपण 7ला 5 कमी म्हणणार. इथे जरी 6 दिसतोय पण 6 वाजून 55 मिनिट झाले म्हणजेच काय तर 7 वाजायला 5 मिनिट कमी आहे म्हणून आपण इथे 7चा उल्लेख करणार आहोत 6चा उल्लेख करणार नाही. 5 मिनिट कमी म्हणजे 55 आणि किती वाजायला तर 7 वाजायला 6 नाही 7 वाजायला 5 मिनिट कमी. इथे 6 वाजून 55 झाले. नीट लक्ष देऊन ऐका ही गोष्ट. तर 7ला 5 कमी आहे म्हणून 55 सप्तवादने असं म्हणणार आहोत इथे. आले लक्षात. आणि त्यांनी तुम्हाला शेवटी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की अस्माकं विद्यालयाचे वार्षिकोत्सवस्य कार्यक्रम पत्रिका. आता इथे तुम्हाला त्यांच्या विद्यालयातील वार्षिक उत्सवाची कार्यक्रम पत्रिका दिलेली की कोणत्या टायमिंगला काय होणार आहे. परंतु त्यांनी जो टायमिंग दिलेला आहे तो टायमिंग त्यांनी संख्येमध्ये दिलेला आहे. तो टायमिंग तुम्हाला काय करायचं आहे शब्दांमध्ये लिहायचा आहे. बघा 7:30 छात्राणाम आगमनम 7:30ला काय होणार आहे छात्रांचं आगमन होणार आहे म्हणून 7:30ला आपण म्हणणार सार्ध सप्तवादने. याचा मिनिंग तुम्हाला मगाशी मी लिहिला. 30 मिनिट एक्स्ट्रा असेल तर सार्ध 45 मिनिट एक्स्ट्रा असेल तर पादोन बरोबर. मग किती 7:45 आपण 7:45 असेल तर आपण 7:45 म्हणतो बरोबर. 4:45 असेल तर 4:45 म्हणतो. 3:45 असेल तर 4:45 म्हणतो. म्हणून आपल्याला पुढचा एक संख्या ॲड करावी लागते 45 असेल तर. आले लक्षात. 2 अष्टवादने का बरं म्हटलो कारण इथे 7:45 वाजले 7:45 वाजलेले नाहीये म्हणून 2 अष्टवादने म्हटलो आहोत आपण. आता बघा इथे 8:10 8 वाजून 10 मिनिट झालेला आहे एक्स्ट्रा म्हणून दशाधिक अष्टवादने. इथे तीच संख्या घेणार दशाधिक अष्टवादने. इथे 15 मिनिट एक्स्ट्रा झालेले मग अशा आपण बघितलं 15 मिनिट एक्स्ट्रा असेल तर सपाद म्हणतो आपण बरोबर. म्हणून सपाद अष्टवादने. सार्ध 30 एक्स्ट्रा आहे म्हणजे सार्ध अष्टवादने. 45 एक्स्ट्रा आहे अगेन बघा 8:45 आहे म्हणून 9:15 वाजले इथे 8:15 वाजले म्हणायचे असेल तर आपल्याला 7:45 म्हणावं लागणार आहे. 8:45 झाले म्हणजे 9:15 झालेले आहे म्हणून 45ला आपण म्हणतो पावणे ठीक आहे म्हणजेच 9:15 पण किती वाजून 9 वाजून 9:15 वाजले म्हणून नववादने 9:15 9:45 आहे म्हणून 9:15 दशवादने. इथे 9:15 झालेले बरोबर 9:15 दशवादने. 10 वाजून 10 मिनिट एक्स्ट्रा दशाधिक दशवादने आणि इथे 30 मिनिट एक्स्ट्रा आहे म्हणून सार्ध दशवादने आणि 5 मिनिट एक्स्ट्रा आहे म्हणून पंचाधिक द्वादशवादने. 12 वाजून 5 मिनिट एक्स्ट्रा आहे पंचाधिक दशवादने. अशा प्रकारे इथे आपण कार्यक्रमाची
पूर्ण प्रकारे त्यांनी तिथे तुम्हाला जे काय त्यांचा अजेंडा आहे कार्यक्रमाचा की 7:30 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत त्यांना तो कार्यक्रम कसा संपवायचा आहे याच्याबद्दल त्यांनी तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.